काय पण असेल तर मला सांगा. जेवढं करता येईल तेवढं कमी पडणार. चल ओके. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसं आहे तुम्ही सगळे? आजपासून आपलं व्लॉग मराठीत असणार आहे ते, कारण खूप जास्त सबस्क्रायबरनं आपल्याला सांगितलं की मराठीत ब्लॉग बनव. तर त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. त्यामुळं आजपासून आपलं व्लॉग मराठीत असणार आहे ते. कसं आपल्याला प्रतिसाद मिळतो ते बघणारच आहे आपण, विशेष नाही. आईच्या गावात पाणी म्हणलं डोसकं फिरते, कारण की मागं तेल लावलेलं आहे, त्यामुळे पाणी डायरेक्ट बॅगावर विषय हार्ड होते पाणी असले. तर आत्ता सध्या तुम्ही बघू शकता आपण हायवे विट्यात. आजची राईड आपली असणार आहे सातारला. उदयन महाराजांची आपल्याला भेट घ्यायची आहे, सोबत आपल्याला थोडी चर्चा पण करायची आहे. आणि अफजल खानाचा कोतळा काढलेले ज्या वाघनाके आहेत ते आता आपल्या सातारमध्ये आणलेले आहेत, माहीतच असेल तुम्हाला. तर ते आज आपण बघणार आहे. त्यासाठी आपण आता चाललो आहे सातारला. आता आपण विट्यातनं जाणार आहे आपण कराडला. कराडमध्ये आपले सगळे टर्बो क्रुझरचे 60% मेंबर तर सातारमध्ये कराडमध्ये येतात, बाकीचे सातारमध्ये जाणार आहे डायरेक्ट. कारण की आपल्या ग्रुपमध्ये विट्यातले, सांगलीतले, कोल्हापूरचे, सातारचे, कराडचे आणि पुण्याचे पण आहेत मेंबर्स. त्यामुळं खूप मोठा आपला ग्रुप होत चाललेला आहे. त्यामुळे विषय तर हार्डच होणार आहे. आपण एनजूला घेऊन जाऊया कराडला. कराडमधून आपण बेनू मामाला उचलूया. अरे बेनू मामाला जरा दहशत करायला हवी आपण जरा थोडी कराडमध्ये. तर आपले 2 मेंबर इथंच राहिले होते, सुजय आणि यशोदेव. आज आपल्या राईडमध्ये ऋषी नसणार आहे, कारण की ऋषी गेला केरळला फिरायला आहे ना. हा, मग असं काढल्याला टाकायचं, नको लावायला. काय नाही करत. चेन नवीन टाकले. हां, बरं झालं. कसं डिझेल वॉश केलं का? डिझेल वॉश आणि क्लीन केलं पूर्ण. भारी दिसतं आता. तर आजच्या राईडला आपण जाऊया बेनू मामाला घेऊन, आणि एंजल ठेवे येतच भावापाशी, म्हणजे शिवमपाशी. बेनू मामा जरा दहशत करू. तर बाईक केलं एक्सचेंज. आता आपल्याकडे आहे बेनू मामा, द लाऊड बेनू मामा. तर इथनं आपल्याला आता जायचं कोल्हापूर नाक्यावर. तिथं आता आपलं मीटिंग पॉईंट आहे, त्यामुळं 8 वाजता बोलवलं होतं, आता वाजले 8:30. त्यामुळे झाला आहे उशीर एकतर. आणि गाण्यानं आईने कुठे गेली ती मावशीकडं आईला. त्याचं पण काम वेगळंच आहे, जगा वेगळं काम आहे तेच. आता काय कार्यकर्ते येणार नाश्ता चहा पिऊन मावशीच्यातनं, लावणार 1.5 तास आता मावशीच्यात. काय साऊंड करते वाही सा, खतरनाक. आवरा गाडीचा आवाज कसलं खतरनाक. आवरा की
नाव ऐकल्यावर ते चंद्रमुखी सारखं कुठलं तर पिक्चर आहे की औरा 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 आठवलं का नाही? काय साऊंड आहे रे बेन. नाही भावा नाही विकायची गाडी. विकायची डोक्यात आली तर नाही विकायची गाडी भावा. केला खर्च चल 20,000 चल केला खर्च. 20,000 खर्च तुम्ही म्हणसाल कशाच आहे तर याचं चेन व्हील आपल्याला बदलावं लागणार आहे आता. कारण की ऑलमोस्ट चेन व्हील टाकल्यापासून 20,000 किलोमीटर गाडी आपले चाललेले त्यामुळे चेन व्हील बदलणं गरजेचंच आहे. चेन व्हील स्विंगामचे बुशिंग हे 2-3 आयटम बदलावे लागणार आहेत आपल्याला. तुला आहे ना बाय आपला दरवर्षीप्रमाणे गाण्यानं आता पण काहीतरी कांड केला बघा. पॅन्टीचं बटन तुटले म्हणून नट बोर्ड लावा लागला. खरं क्रिएटिव्ह आहे बरं का तू. तर आपण पॉलिश मारलेलं जरा पुसून घेऊया आता. काय घातली दोरळावे नाही लागा लक्षातच नाही लाव. हे काय उठलं याच्यावर ते स्प्रे मागाचा पाहिजे लागा. तर आपल्या राईड इथनं चालू होते. तर चला बघायला लाईन अप आता आपल्या ग्रुपचं खतरनाक वाला लाईन अप. आपली बेनू सुद्धा आवाज कमी नाही बरं का. खतरनाक आवाज एकदम सुपर बाईकचा आवाज आहे. इनलाईन 4ची मजा घ्यायची असेल तर बेनेली 300 घ्या. 20 हार्ड गाड्या. तर आपल्या ग्रुपची लीड करतोय आपला शिवम भाई आणि टेल करतोय आय थिंक सन्मेश भाई. तर आजपासून आपला ब्लॉग मराठीत असणार आहे त्यामुळे फुल सपोर्ट करा भावांनो. तुमचा भाव आजपासून मराठीत ब्लॉग करणार आहे त्यामुळे भिंगरी.com होणारच आहे आपल्या ब्लॉगचे. आणि भिंगरी.com प्लस भिंगरी 50 करायचं तुमचं काम आहे. हा क्या चालते मिळेल काय राव खतरनाक बरं का. कधी कधी वाटते पेनेली विकावी आणि एक 4 व्हीलर घ्यावी पण नाही बाबा नाही विकायची. बेनू मामा तुला विकायची नाही ग. काय साऊंड करते बेनू मामा. पुढे आपल्या पुढे आहे बेनू मामाची बडी बहीण. आपल्या बेनू मामाची मोठी बहीण म्हणजे बेनेली सासे. तर याचं आय थिंक चेंज आहे की नाही काय माहीत नाही आपल्याला. त्याचं पण साऊंड क्रेजी आहे बरं का. कुठल्या याचं माहीत नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता पुढे आहे
याची साऊंड आहे. तर आपण साताऱ्यात एंट्री केली आहे बॉम्बे रेस्टॉरंट पासून आत. रिॲक्शन भेटायला लागले माहिती आहे, लाज जवाब रिॲक्शन आहेत. फोन करतो माझा फोन उचल नाही. जॉईन केलं मला अच्छा अच्छा. 6,000 हा चांगला मोठा ग्रुप आहे. मोठा मोठा ग्रुप आहे. तर वाहन आपला लाईन चेक करा टर्बो क्रुझरचा. खतरनाक वाला लाईन आहे. आता माझी चांगली रील आली ना तुला सांगतो. थांबतो की आम्ही गाडी जाऊ दे सगळं. थांबा आपण जायला इधर बाबा 2 मिनिट एक ना नुसतं हनुमाना वेलकम टू सातारा. वेलकम टू सातारा ऋषीभाऊ. ते आपले साताराचे रायडर, आपले खास मित्र मोहम्मद. सांगायला बघून कलेक्शन लय शेवट एकदम महाग आहे ना. विचार करण्याची बाहेरची गोष्ट आहे. आलो कसं वाटलं तुम्हाला? सांगायला कसं वाटलं? टॉप जबरदस्त टॉप एकदम शेवट. की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. चला तर आपलं संग्रहालय झालंय बघून. आत काय आपल्याला कॅमेरा नॉट अलाउड आहे, त्यामुळं आपण काय आतलं शूट घेऊ शकलो नाही. तर महाराजांच्या वाघ नक्या, ज्या नख्यांचा वापर करून अफजलखानाचा कोतळा काढला होता, त्या नक्या आपल्या सातारमध्ये आणल्या तेच बघायसाठी आपण संग्रहालयात आलो होतो. खास करून त्यासाठीच ते झालं. आता आपण बघून आता आपण जाणार आहे थेट महाराजांच्या पॅलेसवर. What a sound! पोलीस होतं व्हिडिओ काढायला लागले. बघायला तर फाईट टाकतील, अवघड होईल. काय लाईनअप दिसतोय बघा, शपथ खतरनाक. सगळा चक्का जाम करून टाकला आहे भावाने आपल्या. 20 हार्ड करून टाकला. मला आता जलमंदिरला डायरेक्ट आपली एंट्री आता असणार आहे जलमंदिरमध्ये. खतरनाकवाला. हो
भावांनो, जलमंदिरमध्ये टर्बोक्रूझची एंट्री कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आपला लाईन बघू शकता तुम्ही, खतरनाकवाला लाईन आहे, जबरदस्त माहोलच क्रिएट केला आपल्या भावाने. त्या शार्प ड्रिवन आहेत का? नाही हे नाही, चेन ड्रिव्हन आहे, पण फुल पावर. सर्व्हिसिंगला कुठे पाठवतो? हे माझ्या तर कराडमध्ये होतं सर्व्हिसिंग ह्या सगळ्या, पण माणूस आहे तसा करणार आहे ना, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला शोरूम पण आहे प्लस सर्व्हिस पण आहे. बेनेलीचं पण आहे ना तिथं? बेनेली बानेरला पाणी. आणि त्याचं मग काय करतं? गावासाठी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये पण आहे. आता कुठं आहे? हे सगळे कोल्हापूरवरून आले दर्शनासाठी. कोणाचे? तुम्हाला भेटायला तुमच्या कॉलेजला असताना अशाला मोटरसायकल तुम्हाला दाखवले असतं. एक किटबेट मध्ये जोरात सुरुवात म्हणलं फर्स्ट ट्रिप ऑफ काय हे R15 रेड कलर ती निघून जाते. जाते का? व्यवस्थित जातं गाड्या. या गाड्या असतात. तू पण झालं नको. बॅकअप गन पण असते. संपूर्ण ड्रीम्स कम ट्रू. जास्तीत जास्त काय पण असेल तर मला सांगा. जेवढं करता येईल तेवढं कमी पडणार. बजेटमध्ये घेऊन प्रॉपर जरा सजवायचं हे जरा डोक्यात येतं. ते काय मोठं घेऊन द्यायचं यांची पण आहे ना, इसूजूवाल्यांची. त्यांची मला वाटतं टोयोटाची आता सगळ्यात हाय आहे. हाईटला पण हायवेला येताना हाईटला एवढीच आहे आता. हा यांनी रेस करून गोव्याला एकदा गेलो तरी एकाने तर अशी त्यांनी मोठे टायर एवढं टाकले होते ना. चल ओके. आभार की त्यांनी आम्हाला वेळ काढून इथं आम्हाला त्यांनी दर्शन दिलं, त्यासाठी खूप खूप आभार आपल्या सर्वांचं. बघा तुमचंही. तर महाराजांवर चर्चा करून खरंच खूप भारी वाटलं. आणि महाराजांना खरंच ह्यातली खूप आवड आहे, बायकिंगमधली आणि कारमधली. महाराज एकदम मन मोकळे आहेत आणि खरंच खूप भारी वाटलं महाराजांना भेटून. आणि महाराजांना बाईक्स आणि कारमध्ये खूप आवड आहे हे त्यांच्याशी चर्चा करून समजलंच आपल्याला. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचं करूया इथंच एंड. आणि मराठीमधील ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मराठी माणसासाठी आपल्याला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ब्लॉगचं करूया इथेच एंड आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.